सर्वांना माहीतच आहे की 26 जानेवारी 1950ला भारत एक प्रजासत्ताक देश बनला. म्हणून आपण 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की भारताची राज्यघटना ही कधी स्वीकारली गेली? तर ती स्वीकारली गेली 26 नोव्हेंबर 1949ला. म्हणूनच 2015 पासून आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करत असतो. आपले संविधान बनवण्यासाठी एक संविधान सभा स्थापण्यात आली होती. त्या सभेने विविध समित्यांची निर्मिती केली होती आणि त्यांना विविध कामे वाटून दिली होती. त्यातीलच सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी, जी संविधान बनवण्यासाठी डायरेक्टली रिस्पॉन्सिबल होती. त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणूनच बाबासाहेबांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे संबोधले जाते. सर B.N. राव म्हणजे बेनेगल नरसिंहराव यांनी संविधान सभेचे सल्लागार म्हणून काम पाहिले होते. संविधान सभेला हे संविधान बनवण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. आता हे संविधान टाईप किंवा प्रिंट केलेले नसून ते प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहून काढले आहे. त्यांना ते स्वतः लिहिण्यासाठी साधारण 6 महिन्याचा वेळ लागला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हे काम करण्यासाठी कोणतीही रक्कम स्वीकारली नाही. जशी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी इंग्लिशमधील प्रत लिहून काढली, तशीच हिंदीमधील प्रत वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिलेली आहे. आता या मूळ संविधानाच्या पानांवरती नक्षीकाम आणि चित्रकला आपल्याला आढळतात. हे काम आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केलेले आहे. या कलाशैलींवर भारतातील ऐतिहासिक कलाकृती व पौराणिक कथांचा प्रभाव आढळतो. मूळ संविधानात एक प्रस्तावना, 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. त्यात सध्या वाढ झालेली आहे. भारतातील संविधान हे जगातील कोणत्याही सार्वभौम राष्ट्राचे सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानाची हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मूळ हस्तलिखित प्रत संसदेच्या ग्रंथालयात हेलियमने भरलेल्या बॉक्समध्ये जतन करून ठेवलेली आहे.